वर्ब, वर्बला आपण म्हणतो क्रियापद. वर्बचे दोन प्रकार आहे. वर्ब हॅज टू काइंड. एक आहे हेल्पिंग वर्ब, एक काय आहे हेल्पिंग वर्ब, आणि सेकंड इज व्हॉट मेन वर्ब. काय आहे मेन वर्ब. सी माय फ्रेंड, हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार आहे. एक आहे प्रायमरी हेल्पिंग वर्ब. काय आहे प्रायमरी हेल्पिंग वर्ब. आणि एक काय आहे मोडॉल हेल्पिंग वर्ब. मोडॉल हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, एक प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे आणि एक मोडॉल हेल्पिंग वर्ब आहे. बरं, मेन वर्ब हॅज ऑल्सो टू काइंड. कोणते दोन प्रकार सांगा बरं. रेग्युलर वर्ब आणि सेकंड वन इरेग्युलर वर्ब. सी, आता while learning any chapter, while learning English language, English grammar, English subject, you must know verb. Verb is very important. Verb is the soul of English language. Verb म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय होते क्रियापद ज्याच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. इट इज वर्ब. जसं मी खेळतो, खेळतो काय आहे वर्ब आहे. प्ले हा ॲक्शन वर्ब आहे. तो धावतो ही रन्स, रन काय आहे ॲक्शन वर्ब आहे. ॲक्शन म्हणजे काय होते कृती. तो खातो ही इट्स, इट काय आहे ॲक्शन वर्ब आहे. ठीक आहे, तर विदाउट वर्ब यू कांट मेक सेंटेन्स. वर्ब इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर इंग्लिश जेव्हा आपण शिकतो, वेन वी लर्न इंग्लिश, अंग्रेजी जब हम पढ़ते हैं, बराबर है, तो सबसे इम्पॉर्टंट है ये दो वर्ब, रेग्युलर वर्ब और इरेग्युलर वर्ब. आता इरेग्युलर वर्बमध्ये सुद्धा आणि रेग्युलर वर्बमध्ये सुद्धा वर्बचे प्रकार पडते 5. तसे 8 प्रकार आहे. 5 कोणते सांगतो पहा. आपण म्हटलं V1, V2, V3, V4, V5. ठीक आहे. V1 म्हणजे ईट खाणे, V1. एट खाल्ला, V2. इटन खाल्लेला, खाणे खाल्ला खाल्लेला, बरोबर आहे. आता V4 काय राहील इटिंग. सी, खाणे हा झाला प्रेझेंट, खाल्ला पास्ट, आणि खाल्लेला हा झाला पास्ट पार्टिसिपल. याला काय म्हणतो आपण पास्ट पार्टिसिपल. हा जो आहे हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. काय आहे प्रेझेंट पार्टिसिपल. याला आपण V1 + ING म्हणजे आपण याला जिरण म्हणतो. काय म्हणतो जिरण. वर्बला काय लागते ING. हा कंटिन्युअस फॉर्म आहे. काय आहे इट म्हणजे खाणे होते. इटिंग म्हणजे खाण्याची क्रिया कशी आहे चालू आहे. रन म्हणजे धावणे, रनिंग म्हणजे धावण्याची क्रिया कशी आहे चालू आहे. गोइंग जाणे, गोइंग म्हणजे कशी आहे क्रिया चालू आहे. जे क्रिया मोशनमध्ये आहे तिथे ING, याला कंटिन्युअस फॉर्म म्हणतो आपण. आणि फिफ्थ आहे याला आपण सिंग्युलर म्हणतो. काय म्हणतो सिंग्युलर. जसं वर्बला यस किंवा ES लागते तसं इट्स होते इथं. आणि हा वर्ब केव्हा वापरतो आपण माहीत आहे जेव्हा करता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असते. ऑलरेडी आय टॉट यू इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. विच थिंग आय टॉट टू यू, वुड आय इरेज इट. पहिले आपण पूर्ण पाहून घेऊ मग आपण सांगतो. कोणताही वर्ब घ्या तुम्ही. आता इथं पहा 1, 2, 3 तीनही वर्ब वेगवेगळे आहे. म्हणजे इरेग्युलर वर्बमध्ये तीनही फॉर्म वेगवेगळे असते. याला आपण ABC म्हणतो. कळलं का. कधी कधी काय होते, आता कॅच शब्द आहे. कॅच म्हणजे काय होते पकडणे. सेकंड फॉर्म कॉट पकडला, प्रेझेंट पास्ट. थर्ड फॉर्म कॉट पकडलेला, म्हणजे प्रेझेंट पास्ट पास्ट पार्टिसिपल. इथे पहा सेकंड आणि थर्ड सारखा आहे. ठीक आहे. आणि फोर्थ काय होईल कॅचिंग, म्हणजे पकडणं सुरू आहे, कॅचिंग करणं सुरू आहे. आणि फिफ्थ कॅचेस, CATCHES. तुम्हाला ही गोष्ट मी शिकवली आहे की क्रियापद या शेवटी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा करता थर्ड पर्सन सिंग्युलर आहे तेव्हा वर्बच्या शेवटी जर O, X, SH आणि CH असेल तर क्रियापदाला ES लागते. शिकवला. समजा हा टीचा वर्ब आहे. टीच म्हणजे काय होते शिकवणे. हा V1 आहे प्रेझेंट. सेकंड फॉर्म काय आहे टॉट, शिकवला हा झाला पास्ट. आणि पुन्हा टॉट मीन्स शिकवलेला, हा झाला पास्ट पार्टिसिपल. सेकंड आणि थर्ड सरी काय. आणि टीचिंग म्हणजे शिकवत आहे. टीचिंग कशी आहे सुरू आहे. आणि इथे काय येईल टीचेस. ठीक आहे. आर गेटिंग माय पॉईंट. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट पुन्हा घडते का ॲक्च्युली वर्ब जेव्हा आपण लर्न करतो, वेन वी लर्न वर्ब, तेव्हा याच्यामध्ये एक हा V1 आहे. पण प्रत्येक वर्बचा एक बेस फॉर्म असते. काय असते बेस फॉर्म. जसं ईटचा बेस फॉर्म इटच आहे, कॅचचा बेस फॉर्म कॅचेस आहे, टीचचा बेस फॉर्म टीचर्स आहे.
पण एक बेस फॉर्म आहे पुन्हा बी. बी म्हणजे होणे होते. काय होते? होणे. डू यू नो? आता याचा हा बेस फॉर्म आहे. हा काय आहे? बेस फॉर्म. याचा फर्स्ट फॉर्म काय आहे? ॲम आणि आर. सेकंड फॉर्म काय आहे? वाज आणि वर. थर्ड फॉर्म काय आहे? बीन. फोर्थ फॉर्म काय आहे? बीइंग. बीला आय एन जी लागलं. हा झाला पास्ट पार्टिसिपल, हा झाला प्रेझेंट पार्टिसिपल किंवा जिरंट. आणि फिफ्थ फॉर्म काय आहे? इज आहे. इज नाही का? इज सिंग्युलर आपलं जेव्हा ही सी इट थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यासमोर आपण इज वापरतो का नाही. तर हे इरेग्युलर वर्बचा कन्सेप्ट आहे. इरेग्युलर वर्बमध्ये मोडणारे शब्द आपण घेतलेले आहे. असे जवळपास 250 वर्ड आहे जे इरेग्युलर वर्ब आहे, ज्याला आपण अनियमित क्रियापद म्हणतो. अनियमित म्हणजे नियमित नाही आहे, बरोबर आहे. आणि सेम रेग्युलर वर्ब आहे. पण रेग्युलर वर्बला सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म करताना फक्त डी किंवा ईडी लागते. आय टॉट टू यू ऑलरेडी. जसं शब्द आहे कन्फेस, कबूल करणे. सेकंड फॉर्म कन्फेस्ड, थर्ड फॉर्म कन्फेस्ड. ओके आहे. जसं शब्द आहे डिटरमाइन, ठरवणे. सेकंड फॉर्म डिटरमाइन, थर्ड फॉर्म डिटरमाइंड आहे. फक्त डीच लागले याला, ई ऑलरेडी आलेले आहे. इथे ईडी लागलेला आहे, बरोबर आहे. जसं शब्द आहे इमिटेट. इमिटेट मीन्स व्हॉट? अनुकरण करणे. सेकंड फॉर्म इमिटेटेड, थर्ड फॉर्म इमिटेटेड. हे झाले रेग्युलर वर्ब आणि हे सर्व इरेग्युलर वर्ब. इफ यू थिंक अबाउट इरेग्युलर वर्ब, याच्यामध्ये 3 भाग घडते. ए बी सी. आता ए बी सी काय आहे? पाहिजे नाही का? जे तीनही रूपं वेगवेगळे दिलेले आहेत त्याला आपण ए बी सी म्हणतो. जसं फॉल पडणे, सेकंड फॉर्म फेल, थर्ड फॉर्म फॉलन. हे तीनही वेगवेगळे. फॉल, फेल, फॉलन. पडणे, पडला, पडलेला. प्रेझेंट, पास्ट, पास्ट पार्टिसिपल. जसं शब्द आहे ड्राईव्ह, वाहन चालविणे. सेकंड फॉर्म ड्रोव अँड थर्ड फॉर्म ड्रिवन. चालवणे, चालवला, चालवलेला. ठीक आहे. इथे पहा तुम्ही या सी ऑन ऑल पेज. एंटायर V1, V2, V3 हॅज गिवन डिफरंट. यू हॅव टू मेमोराइज इट ॲट एनी कॉस्ट. असं पहा. फ्रीज म्हणजे जमणे. फ्रीज, फ्रोज, फ्रोजन. ठीक आहे. ड्रॉ म्हणजे ओढणे किंवा काढणे. ड्रॉ, ड्रू, ड्रॉन. डू म्हणजे करणे. डू, डीड, डन. चूज मीन्स निवडणे. चूज, चोज, चोजन. फॉगेट विसरणे. फॉगेट, फॉगॉट, फॉगॉटन. पाहून घ्या तुम्ही. फॉरबिड मनाई करणे. फॉरबिड, फॉरबेट, फॉरबिडन. हे घरी पाठ करा. फ्लाय मीन्स उडणे. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. ग्रो म्हणजे वाढवणे. ग्रो, ग्र्यू, ग्रोन. ब्लो म्हणजे वारावाने. ब्लो, ब्ल्यू, ब्लोन. बेअर मीन्स सहन करणे. बेअर, बोर, बॉर्न. बिगिन मीन्स आरंभ करणे. बिगिन, बिगॅन, बिगन. तुम्ही पाहून घ्या या पेजवरचे 3 फॉर्म पहा. तीनही फॉर्म वेगवेगळे आहे. पहिलं फीड. आता फीड खाऊ घालणे होते. सी फीड. सेकंड फॉर्म इज व्हॉट? फेड. अँड थर्ड फॉर्म इज व्हॉट? फेड. इथं पहा पहिला फॉर्म वेगळा आहे सी आणि सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म काय आहे? सारखा आहे. तर याला आपण म्हणू शकतो ए बी बी. 2 फॉर्म सारखे आहे ना. सी ऑल द वर्ड्स. फील वाटणे, जाणणे, भासणे. हिंदी में एहसास होना. फील, फेल्ट, फेल्ट. फाईट मीन्स लढणे. फाईट, फॉट, फॉट. फाइंड मीन्स शोधून काढणे. फाइंड, फाउंड, फाउंड. ड्वेल मीन्स राहणे. ड्वेल, ड्वेल्ट, ड्वेल्ट. डिग म्हणजे खोदणे. डिग, डग, डग. डील मीन्स हाताने व्यवहार करणे. डील, डेल्ट, डेल्ट. क्ल्यू मीन्स तोडणे. क्ल्यू, क्लेप, क्लेप. फ्ली म्हणजे पळून जाणे. फ्ली, फ्लेड, फ्लेड. कॅच मीन्स पकडणे. कॅच, कॉट, कॉट. ग्राइंड मीन्स दळणे. ग्राइंड, ग्राउंड, ग्राउंड. ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. ब्रीड उत्पन्न करणे. ब्रीड, ब्रेड, ब्रेड. ब्लीड रक्त वाहणे. ब्लीड, ब्लेड, ब्लेड. बीट म्हणजे मारणे. बीट, बीट, बिटन. बेंड मीन्स वाकणे. बेंड, बेंड, बेंड. बाइंड मीन्स बांधणे. बाइंड, बाउंड, बाउंड. बर्न मीन्स जळणे. बर्न, बर्न्ड, बर्न. बाय मीन्स विकत घेणे. बाय, बॉट, बॉट. होल्ड म्हणजे पकडणे. होल्ड, हेल्ड, हेल्ड. स्वीप म्हणजे झाडू मारणे. स्वीप, स्वेप्ट, स्वेप्ट. स्ट्रिंग म्हणजे दोरीने बांधणे. स्ट्रिंग, स्ट्रॉंग, स्ट्रॉंग. स्पीट म्हणजे थुंकणे. स्पीट, स्पॅट, स्पॅट. स्पिल मीन्स सांडणे. स्पिल, स्पिल्ड, स्पिल्ड. पे म्हणजे देणे. पे, पेड, पेड. एव्हरीथिंग हॅज बीन गिवन डिटेल्ड इन दिस बुक. इथे पहा पहिला आणि तिसरा फॉर्म सारखा आहे आणि सेकंड फॉर्म वेगळा आहे. पहा बिकम, बिकेम, बिकम. कम, केम, कम. कम वर कमला सुरुवातीला प्रिफिक्स लागला बी म्हणजे बिकम झाला. हे इथं फर्स्ट फॉर्म आणि थर्ड फॉर्म काय आहे? सारखा आहे. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो ए बी ए है ना. म्हणजे ए ए सारखा आहे ना. बिकम, बिकेम, बिकम. तर बिकम, बिकम सारखा आहे. इथं बिकेम झालं. कम, केम, कम. अंडरस्टूड. आणि मग काही असे वर्ड आहे
इरेग्युलर वर्बमध्ये जे तीनही फॉर्म सारखेच आहे, 3 फॉर्म्स आर सेम. पाहून घ्या पेज नंबर 120वर. पुट म्हणजे ठेवणे, पुट पुट पुट. कट म्हणजे कापणे, कट कट कट. शेड मीन्स अश्रू गाळणे, शेड शेड शेड. बेट म्हणजे पैज लावणे, बेट बेट बेट. स्प्रेड म्हणजे फैलणं पसरणे, स्प्रेड स्प्रेड स्प्रेड. रीड म्हणजे वाचणे, रीड रेड रेड. फक्त प्रोनाऊन्सिएशन वेगळं आहे, स्पेलिंग तेच आहे. लेट म्हणजे किरायन देणे, लेट लेट लेट. हर्ट म्हणजे इजा करणे, हर्ट हर्ट हर्ट. हिट म्हणजे तडाखा मारणे, हिट हिट हिट. कॉस्ट म्हणजे किंमत बोलणे, कॉस्ट कॉस्ट कॉस्ट. बस्ट म्हणजे स्फोट होणे, तुकडे पडणे, बस्ट बस्ट बस्ट. शट म्हणजे बंद करणे, शट शट शट. क्विट म्हणजे सोडणे, क्विट क्विट क्विट. वेट म्हणजे विजविणे, वेट वेट वेट. कळलं तुम्हाला? तर हे सर्व कोण आहे? इरेग्युलर वर्ब. ठीक आहे मित्रांनो. आणि वन्स अगेन आय रिपीट इट, हू वन फील आय वॉन्ट टू स्पीक फ्लुएंट परफेक्ट इंग्लिश, दे मस्ट मेमोराइज दीज वर्ड्स. त्याने हे वर्ड पाठ करावंच लागते. तुम्ही इंग्लंडमध्ये राहा, अमेरिकेत राहा, आफ्रिकेत राहा, हू वन फील आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश नाईसली, दे मस्ट मेमोराइज दीज वर्ड्स. कारण या वर्डशिवाय पर्याय नाही. कारण तुम्हाला म्हणायचं आहे स्पीट म्हणजे थुंकणे होते. सेकंड फॉर्म काय आहे? स्पॅट. आणि थर्ड फॉर्म काय आहे? स्पॅट. तो भिंतीवर थुंकतो तर ही स्पीट्स ऑन वॉल. आणि तो भिंतीवर थुंकला, ही स्पॅट ऑन वॉल. तो भिंतीवर थुंकलेला आहे, ही हॅज स्पॅट ऑन वॉल. तर या शब्दाशिवाय पर्याय नाही. हे झाले मेन वर्बचे प्रकार. इट इज काइंड ऑफ मेन वर्ब. आता मी तुम्हाला सांगतो वर्बमध्ये एक हेल्पिंग वर्ब असते. काय असते? हेल्पिंग वर्बमध्ये एक असते प्रायमरी हेल्पिंग वर्ब, त्याला आपण ऑक्झिलरी सुद्धा म्हणतो, ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब. आणि एक असते मोडॉल हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. आता प्रायमरी हेल्पिंग वर्ब कुठले कुठले आहे? पुढे टेल यू. पा इज, ॲम, आर, वर्तमान काळ हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. वाज, वर, भूतकाळ हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये का विल बी, शाल बी, याच्यामध्ये विल आहे ना, हा मोडल हेल्पिंग वर्ब आहे. आणि शाल हा मोडल हेल्पिंग वर्ब आहे. कॅन हा मोडल हेल्पिंग वर्ब आहे. कुड हा मोडल हेल्पिंग वर्ब आहे. शूड हा मोडल हेल्पिंग वर्ब आहे. वूड हा मोडल हेल्पिंग वर्ब आहे. मस्ट हा मोडल हेल्पिंग वर्ब आहे. असे 24 काय आहे? मोडल्स आहे. पण हे यांना मोडल्स हेल्पिंग वर्ब का म्हणते सांगा बरं? कॅन यू टेल मी रिझन बिहाइंड इट? तेव्हा आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. इथं तुम्ही मोडल टाका कॅन, आय कॅन प्ले क्रिकेट. तर हा प्ले जो आहे ना, हा मेन वर्बच आहे. याला हेल्प कोण केली? कॅननं. पण कॅन कोण आहे? मोडल हेल्पिंग वर्ब आहे. मी क्रिकेट खेळू शकतो. आता ह्याच वाक्याला कॅन ऐवजी आपण शूड वापरलं, आय शूड प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळायला पाहिजे. म्हणजे इथं मिनिंग बदलला, म्हणजे हा मोडल आहे. याला रोल दिला कॅनचा तर मिनिंग वेगळा झाला, याला शूड भेटला तर मिनिंग वेगळा झाला. तर अशा प्रकारे मोडलनं वाक्य बदलते. जसं आय मस्ट प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतोच. आय वूड प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळीन, है ना. आय ऑट टू प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळायला पाहिजे. कळलं? हॅव यू अंडरस्टूड? याला म्हणते मोडल हेल्पिंग वर्ब. हा मेन वर्बला त्याने हेल्प केलेली आहे. प्ले काय आहे? मेन वर्ब आहे. अंडरस्टूड? तसंच नाही का प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. आता ऑलरेडी आय टॉट यू वन थिंग, इज एम आर वाजवर हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. वर्तमान काळ, भूतकाळ याच्यामध्ये बी आहे, विल बी म्हणतो ना आपण, पण बी हा बेस फॉर्म आहे. याचा फर्स्ट फॉर्म इज एम आर आहे, सेकंड फॉर्म वाजवर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पुन्हा हॅव, हॅज आणि हॅड हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. याच्यामध्ये डू, डज हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. आता हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब का आहे? ज्या वर्बचा उपयोग आपण 2 ठिकाणी करतो, ॲज अ मेन वर्ब, ॲज अ हेल्पिंग वर्ब, त्याला म्हणतो आपण प्रायमरी हेल्पिंग वर्ब. कळलं का? जसं ॲम आहे, आय ॲम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. इथं ॲम हा मेन वर्ब आहे. कळलं? आणि आय ॲम स्टडिंग म्हटलं, मी अभ्यास करत आहे, तर इथं नाही का ॲम हा हेल्पिंग वर्ब आहे आणि स्टडी काय आहे? मेन वर्ब आहे. कळलं? कळलं तुम्हाला? म्हणजे यू कॅन यूज इज एम आर इन बोथ प्लेसेस in the sentence as a main verb, as a helping verb. So you can say to it primary helping verb. Understood? Same was verb you can use. Same have, has, had you can use. जसं पहा, I have a pen, I have a pencil, I have a knowledge, I have a money, I have a information. तुमच्याजवळ काहीतरी आहे हे दाखवा. आता म्हटलं मी I have a pen, I have a pen, माझ्यापाशी पेन आहे. इथं have हा काय आहे? मेन वर्ब आहे.
आणि आय हॅव गॉन देअर, मी तिथे गेलेलो आहे. इथं गॉन काय आहे, मेन वर्ब आहे. हॅव काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. कळलं कळलं का? मग सेम हॅव, हॅज, हॅड यू कॅन यूज. मग डू डज, डू डज हा सुद्धा नाही का प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. का आहे, कारण डूचा उपयोग ॲज अ मेन वर्ब बी करतो आणि याचा हेल्पिंग वर्ब बी करतो. जसं आय वर्क, मी काम करतो. आय डू वर्क, मी काम करतो. डू हा मेन वर्ब आहे आणि मला म्हणायचं मी काम करत नाही, तर आय डू नॉट डू वर्क. तर इथं नाही का हा डू हा मेन वर्ब आहे आणि हा डू नॉट काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे डूनं किती रोल प्ले केले, 2 रोल, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. म्हणजे याला प्रायमरी हेल्पिंग वर्ब म्हणतो.